विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. अ स्टोरी ऑफ टी, चहाची गोष्ट. चला तर मग बघूया की नेमकं चहा हा बनला कसा, त्याची निर्मिती झाली कुठून, कशी झाली, ही सर्व कथा आपल्याला या पाठामध्ये अभ्यासायची आहे. द स्टोरी ऑफ टी. स्टोरी म्हणजे कथा, टी म्हणजे चहा. सर्वात प्रथम आपण एका प्रश्नाने सुरुवात करणार आहोत. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. कॅन यू नेम द मोस्ट वायडली कन्झ्युम बिव्हरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. तुम्ही अंदाज करू शकता की मोस्ट पॉप्युलर असं असलेलं जे पेय आहे, जे आपण सेवन करतो, बिव्हरेज म्हणजे पेय, कन्झ्युम म्हणजे सेवन करणे, या वर्ल्डमध्ये आफ्टर वॉटर, पाण्यानंतर. पाणी तर सगळ्यांना माहीत आहे की आपण पितोच, पण पाण्यानंतर कुठलं असं पेय आहे? परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस द आन्सर. कदाचित प्रत्येकाने इथे अंदाज केलाच असेल. द मोस्ट पॉप्युलर बिव्हरेज इन द वर्ल्ड इज अ टी. सर्वात आवडतं जर पेय कुठलं असेल तर ते म्हणजे चहा. द फ्रेश ॲरोमॅटिक ब्र्यू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. सर्वात जास्त आवडतं लोकांचं पेय जे आपल्याला फ्रेश, ताजेतवानं, ॲरोमॅटिक करून टाकणारं आणि दिवसाची सुरुवातच आपण या पेयाने करतो, असं हे चहा पेय आहे. इट इज अ रिफ्रेशिंग, आपल्याला एकदम ताजेतवानं फ्रेश करून टाकतो. ॲस्ट्रोजेनिक फ्लेवर, स्वादिष्ट असा त्याचा आपल्याला चव पाहायला मिळते. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्रीविंग, दॅट इट इज बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लीव्ज अँड द सूट्स ऑफ द प्लांट्स हुज बॉटॅनिकल नेम इज द कॅमेलिया सिनेसिस. अशा प्रकारचं हे चहा हे पेय आहे की ते पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये उकळल्या जाते. लीव्ज, पानं असतात झाडाची. सूट्स ऑफ द प्लांट, छोटी छोटी प्लांट्सचे जे काही हे असतात, कोंब म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेमध्ये. हुज बॉटॅनिकल नेम, आणि त्याचं जे काही सायंटिफिक नाव, बॉटॅनिकल नेम म्हणजे ते कॅमेलिया सिनेसिस आहे. कॅमेलिया सिनेसिस ॲज एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट. ट्रॉपिकल म्हणजे काय, समशीतोष्ण अशा वातावरणामध्ये या झाडाची वाढ होते. टी प्लांट्स रिक्वायर ॲट लीस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर. म्हणजे वर्षामध्ये 100 ते 125 मिलीमीटर पाऊस पडला पाहिजे त्या एरियामध्ये. अशाच ठिकाणी या झाडाची वाढ होते किंवा त्याची शेती केली जाते. अँड प्रिपेअर ॲसिडिक सॉईल, मातीसुद्धा ॲसिडिक सॉईल असली पाहिजे. मेनी ऑफ द वर्ल्ड बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप ॲट एलिव्हेशन ऑफ अप टू 1500 मीटर्स. म्हणजे 1500च्या जवळपास एकरच्या एरियामध्ये जागेच्या समजा याची शेती केल्या जाते. आणि जास्तीत जास्त ही शेती लोकेटेड ऑन अ हिल स्लोप, पर्वतीय भागामध्ये, पहाडी भागामध्ये केली जाते. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली. हे झाड फार हळूहळू वाढत असते. अँड ॲक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट दिस हाईट. आणि रिचर फ्लेवर म्हणजे एक मीडियम अशी साईज त्याची पाहायला मिळते. कंबर इतक्या आपल्यापर्यंत याची वाढ होते. वेन द प्लांट्स मॅच्युअर ओनली द टॉप ऑफ 1-2 इंचेस ऑफ द प्लांट्स आर पिक्ड. 1-2 इंचेस म्हणजे 1-2 इंचापर्यंतचा जो वरचा शेंडा असतो, आपण टोक म्हणतो वरचं, ती कवळं पाने जी असतात ती तोडल्या जातात. पिक्ड अप म्हणजे काय, तोडल्या जाणे. दीज बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड फ्लशेस. त्या ज्या कोंब आहे ते त्याला फ्लशेस असे म्हणतात. अ न्यू फ्लश appeared on the plant every 7 to 10 days during the peak growing season. आठवड्यातून ती टोकं वाढतात. आठवडा झाला की टोकं तोडली, आठवडा झाला की टोकं वाढते ती, आणि डबा आपण ती तोडू शकतो. म्हणजे प्रत्येक आठवड्याला कितीतरी असं उत्पन्न यातून चहाचं निर्मिती होऊ शकते. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन द टी प्लांट्स मेनी ॲक्च्युली ग्रो इन टू अ स्मॉल ट्रीज. जास्त झाडाची वाढ मोठी होऊ देत नाहीत. छोटी छोटी झाडे असतात, कमऱ्या इतकी हाईट असते त्याची. बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर प्रण म्हणजे काय, जर वाढत असले तर त्याची कटाई केल्या जाते. म्हणजे कटाई केली जाणे. अँड केप्ट ॲट हाईट अबाउट 3 feet वेस्ट हाईट म्हणजे कंबर इतकी हाईट. 3 फुटापर्यंत, 3-3.5 फुटापर्यंत याची हाईट ठेवली जाते.
टू अनेबल इझी प्लकिंग ऑफ द ल्यूज. आणि त्याची हाईट एवढी 3 फुटापर्यंतच का बरं ठेवली जाते, तर आपण इझिली एकदम कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास न होता त्याची जी काही वरची शेंडी असतात, वरची टोकमध्ये आपण त्याला कवडी पाने जी येल्लो कलरमधून आपल्याला पॅरेट कलरमधून आपल्याला दिसतात, ती अशी हळूवारपणे अशी प्लकिंग तोडल्या गेली पाहिजे. त्यामुळे त्याची काय केली जातात, झाडाची वाढ ही फक्त 3 ते 3.5 फुटापर्यंतच ठेवली जाते. द trees we buy are usually classified according to their leaf size. आता ही जी काही झाडाची पानं आहेत, ही झाडाची पानाची जवळपास आपल्याला 3 प्रकार पाहायला मिळतात. क्लासिफिकेशन म्हणजे प्रकार त्याची. अकॉर्डिंग वी हॅव फर्स्ट आसाम टाईप ऑफ टी कॅरेक्टरिसाइज्ड बाय द लार्ज लीव्ज. सेकंड इज चायना टाईप कॅरेक्टरिसाइज्ड बाय द स्मॉलेस्ट लीव्ज. अँड थर्ड इज कंबोड कॅरेक्टराइज्ड बाय द लीव्ज ऑफ इंटरमिजिएट साईड. म्हणजे आसामचा जो चहा बनवला जातो, जो आपला भारतीय आहे, याची जी काही पानाची साईज आहे ही कॅरेक्टराइज बाय द लार्ज, फार मोठी झाडाची पानं पाहिजे तर मोठी मोठी पानं असतात त्याची. चायना टाईप कॅरेक्टराइज बाय अ स्मॉलेस्ट, चायनाचं जे काही झाडं आहेत ती अतिशय छोटी छोटी आहेत, स्मॉल आहेत. आणि कंबोड कॅरेक्टराइज म्हणजे काय, इंटरमिजिएट साईज म्हणजे फार छोटी साईज आहे. ओके, म्हणजे छोटी पण नाही, इंटरमिजिएट म्हणजे मीडियम साईज आहे. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोविंग रेजिन इन इंडिया. भारतामध्ये अजून काही वेगवेगळ्या प्रदेशामध्ये, रेजिन म्हणजे प्रदेशामध्ये 3 प्रदेशामध्ये जवळपास ही चहाची झाडं पाहिली जातात, ती पण वेगळ्या प्रकारची आहेत. वरची जी पाहिली ती आपण पूर्ण जगाच्या लेवलवर पाहिली, जागतिक लेवलवर पाहिली, ही भारताच्या लेवलवर. इच ऑफ दिस रेजिन इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी प्रोड्यूस विच आर युनिक इन टेस्ट, अरोमा, स्ट्रेंथ अँड फ्लेवर. म्हणजे त्याचे स्वादिष्ट चव, त्याचं फ्लेवर, स्वाद हे सगळं वेगवेगळं आहे. द 3 रेजिन्स आर, ती 3 जी काही स्वादिष्ट अशी एरिया आहेत चहाची झाडाची एरिया, इथं चहाची शेती केली जाते. तर त्यामध्ये सर्वात पहिला जो काही आपलं ठिकाण पाहायला मिळतं ते दार्जिलिंग पाहायला मिळालेलं आहे. नॉर्थ ईस्टर्न इंडिया म्हणजे उत्तर जो काही आहे भाग आपला, दार्जिलिंगचा भाग सगळ्यांना माहीत असेल की त्या भागामध्ये शेतीची, चहाच्या शेतीची शेती केली जाते. तो एक भाग आहे. भारतामधली जी गोष्ट पाहतो आपण, मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. आणि सगळ्यांना माहीत आहे की चहा हे कसं आहे, आपल्याला रिफ्रेश करून टाकणारं, ताजं तवाना करून टाकणारं. इट कंटेंट सो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स और प्रोटीन्स. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट्स असतात आणि प्रोटीन्स असतात असं नाही, नो म्हटलेलं आहे, त्यामध्ये नाही आहेत. मग त्यामध्ये काय पाहायला मिळते, तर व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशली अँड डिस्टिंक्टिव्हली फ्लेवर इज थेनिन ॲज वेल ॲज अ कॉफिन. थेनिन आणि कॉफिनचा प्रकार त्यामध्ये जास्त आहे. विच गिव्स द ड्रिंक इज स्टिम्युलेटिंग क्वालिटी. स्टिम्युलेटिंग आणि थेनिन आणि कॉफिन हे जे आहेत आपल्याला काय करतात, आपली उत्तेजना, आपला पॉवर, आपला स्ट्रेंथ, ताकद आपली वाढवतात, स्ट्रॉंगनेस वाढवतात. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. आता प्रश्न पडतो की सर्वात पहिला चहा हा कोणी शोधून काढला असेल, कोणी घेतला असेल. An amusing story has come down to us from Chinese legends. चायनीज जे काही लिजेंड्स आहेत, चायनाचे जे काही आहेत लोक जे आपल्या नेहमी भारताच्या प्रवासावर असतातच, तर या लोकांनी अशी मनोरंजक अशी कहाणी त्यांनी सांगितलेली आपल्याला. बघा, इट इज सेड दॅट एम्पेरर शेनॉंग आहे, एक राजा आहे, किंग आहे शेनॉंग नावाचा, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. तो चीनमधला एक ॲग्रिकल्चर शेतीचा आणि मेडिसिन म्हणजे औषधोपयोगीचं संशोधन करणारा हा शेनॉन राजा आहे. वॉज ऑन हिज ट्रॅव्हल, तो प्रवासाला निघाला. व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्पेरर टू ड्रिंक. म्हणजे एम्पेरर म्हणजेच काय, या राजाला चहाचं पाणी प्यायचं होतं, तर त्यासाठी पाणी हे त्यांनी उकळून पिण्याचं ठरवलं होतं. तर हे पाणी उकळत असताना काय झालेलं आहे की when a servant boiling of water for the emperor of the drink, just then, बस तेव्हाच a few leaves from the nearby tree blew into the boiling water. बाजूलाच एक झाड होतं, त्या झाडाची पानं तुटून त्या बॉइलिंग वॉटरमध्ये पडली, म्हणजे उघडत्या पाण्यामध्ये पडली. द वॉटर इमिजिएटली चेंज कलर, आणि त्या पाण्याचा रंग बदलून गेला, म्हणजे ब्लॅक कलरमध्ये, ब्राऊन कलरमध्ये तो रंग झाला. द वॉटर इमिजिएटली चेंज द कलर ऑन ड्रिंकिंग द वॉटर. आणि जेव्हा ते वॉटर आपल्या एम्पेररनं पेलं, द एम्पेरर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. पहा काय त्याचा परिणाम काय झाला, त्याचा रिफ्लेक्टिंग काय झाला, तर राजाचा एकदम जे काही थकवावट होती पूर्णपणे, ती जे काही थकलेले होते ते पूर्णपणे निघून गेले. त्यांना स्ट्रॉंगनेस निर्माण झाला, स्ट्रेंथ, पॉवर तयार झाली, एक वेगळीच क्वालिटी त्यांना मिळाली. किंवा असं कोणतं हे पेय तयार करण्यात आलं. एक्सायटेड बाय द अननोन प्लांट्स
and its amazing flavor. He carried out further investigation and discovered that the tea had many healing and restorative properties and could also be used as a side. म्हणजे आपल्याला पाहायला मिळालं मग किंवा या चहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन आहे की ते आपल्याला स्टिम्युलेटिंग ठेवते. एक नवीन संशोधन त्या राजानं शेनॉननं केलं. Yet another legends tell us that it is a Buddhist monk named Buddhism who was the first to use tea as a drink. आणखीन एक स्टोरी आपल्याला पाहायला मिळते. जे बुद्धिस्ट मॉन्क असतात, बुद्ध धर्मीय जे काही मेडिटेशन करणारे जे भंती म्हणतो आपण त्यांना, तर जे मॉन्क म्हणतो आपण त्यांना, तर त्यांचं हे पेय होतं. त्यांचं पहिलं जे काही संशोधन होतं ते चहावरचं होतं. कारण की ते मेडिटेशन करतात, ध्यान करतात, साधना करतात, तर त्यांना उत्तेजना देण्यासाठी या पेयाचा वापर होत गेला. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट्स, आणि त्याचा औषध उपयोगी म्हणून त्याने वापर केलेला आहे. विच वुड हेल्प हिम स्टे अवेक, की आपल्याला ते अवेक जागृत ठेवतात. अँड अलर्ट फ्रॉम अ लॉंग पिरियड ऑफ अ टाईम इन प्रेयर अँड मेडिटेशन. प्रेयर आणि मेडिटेशन, प्रार्थना आणि जे काही मेडिटेशन करतात, ध्यान साधना करतात, तर त्या स्टिम्युलेट राहण्यासाठी काय केलं जाते, या पेयाचा वापर करत होते. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट चिविंग लीव्स फ्रॉम द टी श्रब ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलेंट म्हणजे काय की आपल्याला उत्तेजना करणारं, आपल्याला ताजंतवानं ठेवणारं, असं ट्रायल त्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून पाहिलं आणि ते खरंच त्यांच्या फार उपयोगी झालं त्या झाडाची पानं. हेल्पिंग हिम स्टे अवेक, आणि अशा प्रकारे त्यांना जागृत करण्यासाठी त्याची मदत होत होती. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमॉंग हिज डिसिपल इन चायना. मग अशा प्रकारे त्यांचे जे काही डिसिपल विद्यार्थी होते, शिष्य म्हणतो आपण त्या डिसिपल म्हणजे चायनामधले, या सगळ्या चायनाच्या शिष्यांना हे पूर्ण काय झालेलं आहे, या मेडिसिनल प्लॅन्टचा उपयोग त्यांनी सांगितला. आणि ही जी काही विद्यार्थी होती, ही विद्यार्थी त्यावेळेस जी काही विद्यापीठं होती बुद्ध धर्मीय काळामध्ये, नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, त्या विद्यापीठातली ही विद्यार्थी आहेत, अभ्यासू विद्यार्थी आहेत. इट इज सेड दॅट जापनीज प्रीस्ट स्टडीइंग अंडर बुद्धिस्ट टीचर इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. आणि अशा प्रकारे चीनमध्ये जे काही आणखीन बुद्धिस्ट टीचर खाली अभ्यास करण्यासाठी जापनीज लोक आले होते, स्टुडंट्स आले होते, त्यांनीसुद्धा याचा वापर केला आणि त्यांच्या देशामध्ये या सीड्स म्हणजे बिया सोबत घेऊन गेले. Turkish trades also began to bargain for a tea on the border of Mongolia. तुर्कीज आले, तुर्कीजवरून मंगोलियाच्या बॉर्डरवर जाऊन पोहोचला. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong, who so taken up with tea that he set up a research into the best tea whisking मेथड अँड ऑल्सो बुस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टोर्नामेंट. अशा प्रकारे तुर्कस्तान, चायनीज जे काही एम्पेरर होते त्यांनी त्याच्यावर टोर्नामेंट ठेवले. टोर्नामेंट म्हणजे ज्या पद्धतीने आपण क्रिकेटचे टोर्नामेंट असतात, गेम्सचे टोर्नामेंट असतात, तशा प्रकारे चहावर टोर्नामेंट व्हायला लागलेले होते. म्हणजे इतका पूर्ण जगाच्या पलीकडे हा जो आहे चहाचं उत्पादन हे पसरलं गेलं होतं. दस द हॅबिट ड्रिंकिंग टी स्प्रेड टू जापान, युरोप अँड इंग्लंड where it became a fashionable and popular drink among the people. अशा प्रकारे जापान, इंग्लंड, अमेरिका, युरोप या प्रत्येक ठिकाणी चहा हे फेमस झाला आणि एक फॅशन होत गेली लोकांमध्ये की आपल्याला चहा हे पेय अतिशय उत्कृष्ट आहे, आपल्याला स्टिम्युलेट ठेवतो. हाऊ डिड दिस मॅजिकल बिवरेज गेट इट्स नेम. आता या जे काही टी किंवा चहा असा म्हणतो आपण, याला हे बिवरेजला, या पेयाला हे नाव पडलं कसं, हे महत्त्वाचं आहे. बघूया. The Chinese character too was first used in early inscription to describe a tea. जो चहाचा जो पहिला व्यक्ती होता, चायनीज होता, त्याने टू असं उच्चार काढला त्याच्या नावावरून आणि त्याच्यावरून टी हे नाव पडलं. बट लॅटर, परंतु नंतर अ न्यू कॅरेक्टर चा वॉज डेव्हलप टू रेफर स्पेशली टू टी. चहासाठी म्हणजे टीसाठी चहा असा शब्द वापरण्यात आला. चहा CHA चहा फक्त. The word cha is now sometime used in English to refer a China tea. आणि कशासाठी, किंवा चायनाचं टी म्हणजे चायनानं शोधून काढलेला टी. ॲक्च्युअल भारताचं उत्पादन आहे पण चायनानं शोधून काढलं. अँड ॲज वेल ॲज ऑल नोन इट इज व्हेरी क्लोज टू हिंदी वर्ड चाय विच इज यूज ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टू टी.
पूर्ण. आणि आपल्या भारतीय लोकांचं काय म्हणतात मग, चाई. म्हणजे आपण त्याला काय केलं मग, त्या चहाला शेवटी आय लावला, डबल ई लावला, वाय लावला, काहीही लावला आपण तरी त्याचा ओरिजिनॅलिटी CH चाच आहे. मग ते चहा म्हणा, चाई म्हणा, काही म्हटलं तरी आपण त्याचं रेफरन्स देऊ शकतो. परंतु मेन काय आहे की चायनाचा चा. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. आता चहा भारतामध्ये प्रथम भारतामध्ये पाहायला कोण आणला कसा. हिस्टोरियन थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लॅन्ट सिन्स ॲन्शंट टाईम. ॲन्शंट म्हणजे प्राचीन काळापासून. चहा हे मेडिटेशनसाठी एक मेडिसिन म्हणून, औषधोपयोगी म्हणून, की आपल्याला स्टिम्युलेट ठेवते, स्ट्रॉंग ठेवते, जागृत अवेक ठेवते. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू इटॅब्लिश प्लॅन्टेशन इन द 19th century. 19व्या शतकामध्ये जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा भारतामध्ये त्यांना हे पेय, या पेयाबद्दल माहिती मिळाली. त्यांनी हा चहा कधी सुरुवातीला पेला नव्हता. पण इन 1770 म्हणजे 1770मध्ये द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम विथ सीड्स फ्रॉम चायना. त्यांनी जे काही चायनापासून आपल्याला सीड्स मिळाले होते, ज्या बिया मिळाल्या होत्या, त्यांनी आसाम आणि भूतान या प्रदेशामध्ये त्यांनी चहाची शेती करण्याचा प्रयत्न केला, पण सक्सेसफुल झाला नाही, अनसक्सेसफुल झाले ते, म्हणजे त्यांना अपयश मिळालं. ऑल्दो म्हणजे जर दीज अटेम्प्ट्स फेल, जरी ते अटेम्प्ट फेल झाले त्याचे प्रयत्न, द बॉटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोविंग वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. ब्रह्मपुत्रा नदी व्हॅली म्हणजे दरी, नदीचे जे काही दोन्ही बाजूला पहाडे असतात आणि त्यामधून नदी वाहते, त्याला दरी म्हणतात. त्या दऱ्याच्या याच्यामध्ये प्रदेशामध्ये 1823मध्ये रॉबर्ट ब्रूस यांनी प्रथम शेती केली आणि त्यांना सक्सेस मिळाला. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. अशा प्रकारे आसामवरून इंग्लंडला पब्लिक सेल, लोकांसाठी ते चहाची विक्री करायला लागले, कारण की भारतातील लोकांना याबद्दल नॉलेजच नव्हतं आणि हे पेय अतिशय स्ट्रॉंगनेस करण्यासाठी होतं आणि याचा वापर इंग्लंडच्या लोकांनी केला. सिन्स देन इंडिया हॅज गॉन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर ऑफ टी इन द वर्ल्ड. अशा प्रकारे भारत चहाच्या उत्पादनासाठी पूर्ण जगात प्रसिद्ध झाला. पूर्ण जगात भारतातील लोकांना माहीत नाही आहे, पण त्याचं संशोधन चायनाचे जे काही स्टुडंट्स होते किंवा जे काही मेडिसिनल अभ्यासक होते, त्यांनी हे संशोधन केलं आणि हे शोधून काढलं, पुऱ्या जगात प्रसिद्ध झाला. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कंट्रोल ब्लड प्रेशर, फाईट व्हायरसेस इन अवर बॉडी अँड ॲक्च्युली हेल्प अस लिव्ह लॉंगर. चहाचं जर का आपण अजून जर का गुणतत्व पाहिले तर ते आपल्या जे काही शरीरामध्ये कॅन्सरचे जीवाणू असतात, जंतू असतात, ते रिड्यूस करते, कमी करते. ब्लड प्रेशर जर का कोणाला आजार असेल ते कंट्रोलमध्ये ठेवते. फाईट व्हायरसेस, अदर व्हायरसेस असतील ते डिस्ट्रॉय करते इन अवर बॉडी, आपल्या शरीरामधले. अँड ॲक्च्युली हेल्प अस लिव्ह लॉंगर, आपलं जीवन वाढवण्याचा अजून प्रयत्न करते. अवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल कॉल्ड फ्री रॅडिकल्स. दे आर डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थ. आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स असतात, तर म्हणजे जीवाणू असतात आणि हे आपल्या शरीरामध्ये जे काही घटक द्रव्य असतात किंवा आपले जे काही लाईफ आहे हे कमी रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतात आणि याला कंट्रोल करण्याचं काम टी करते. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लेवोनाइड्स. Scientists believe these help to protect our system against free radicals. म्हणजे शरीरामध्ये जर का हे चहाचं उत्पादन गेलं किंवा ते गुणतत्व गेले तर आपले जे काही बॉडी आहे हे अतिशय काय होऊन जाते, फ्रेश होऊन जाते. ते घटक द्रव्य जे काही असतात, व्हायरसेस असतात, ते पूर्ण रिड्यूस होऊन जातात. पुढे बघा मित्रांनो, आणखीन सगळ्यांना लेसन समजत असेल, कठीण शब्दांचे अर्थ लिहून घ्यायचे. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. आणि आज आपल्याला प्रसिद्ध झालं की मित्रांमध्ये आपण चहा चौकात भेटलो की चहा घेतो. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंक्स इज अँड इम्पॉर्टंट सोशल ऑकेजन. बाकीच्या भरपूर देशामध्ये स्पेशल सोशल ऑकेजन, विशेष समारंभ साजरे केले जातात. ज्या पद्धतीनं आपण वेगळे इथं सण समारंभ उत्सव साजरा केला जातो, तिथं बाकीच्या देशामध्ये चहाच्यावर एवढं महत्त्व इम्पॉर्टंट आहे की तिथे प्रसंग असे सण उत्सव साजरे केले जातात. जापान, चायना, रशिया, कोरिया ह्या स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन, विशेष परंपरा आहे, सेरेमनी समारंभ घडले जातात. ज्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीने चहाची तिकडे उत्सव साजरे होतात. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell to the tea. या चहाचा स्वाद, टेस्ट, चव घेतल्यानंतर सर्वजण रिलॅक्स होऊन जातात.
Most people in Japan belong to a tea club where they go every week to take part in the tea ceremony. पहा प्रत्येक जगाच्या म्हणजे भारताच्या पलीकडे उत्पादन आपण हे भारतामध्ये घेतलेलं आहे. संशोधन भारतामध्ये झालेलं आहे. बरोबर आहे. भारतापासून चीन, जापान, रशिया, थायलंड, कोरिया, ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे की नाही, इंग्लंड, युरोप, अमेरिका, प्रत्येक देशामध्ये गेलेलं आहे आणि प्रत्येक देशामध्ये याचे क्लब आहेत आणि या क्लबमध्ये काय होतात, समारंभ भरतात चहावर. Ordinary people also feel that tea ceremony are spiritual occasion that are closely associated with their religion. Religion म्हणजे काय, ज्या पद्धतीनं धार्मिक समारंभ आपण साजरा केला जातो, सर्वसामान्य लोक ज्या पद्धतीने आपण पाहायला जातो, ऑर्डिनरी म्हणजे काय, सर्वसामान्य लोक, तशा पद्धतीनं चहावर एक आध्यात्मिक काय केलं जातं, इथं समारंभ घेतले जातात. टी दे से इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. चहा हे असं एक पेय आहे की जे आपल्याला हेल्दी बनवते, एन्जॉयबल आहे म्हणजे आपण चांगला एन्जॉय करू शकतो, आनंदी राहू शकतो, उत्साही राहू शकतो. स्टिम्युलेटिंग ड्रिंक आहे, आपलं उत्तेजना देणार आहे. फुल ऑफ गुड क्वालिटी, चांगले गुण त्याच्यामध्ये आहे. इट रिड्यूस लोनलीनेस, आपला एकांतवास तो कमी करतो. रिड्यूस म्हणजे कमी करणे, लोनलीनेस म्हणजे एकांतवास. काम युअर हार्ट, आपलं मन शांत करते. काम म्हणजे शांत करणे. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ, रोजही आपलं जीवन असते ते आरामदायक बनवते, असं हे चहा पेय आहे. मेनी कोरियन टुडे स्टील हॅव टी सेरेमनी फॉर इम्पॉर्टंट ऑकेजन इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडे अँड ॲनिव्हर्सरीज. पहा, आपल्या इकडे आपण बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी जर असेल तर सगळ्याला माहिती आहे की आपण केक, स्वीट्स वगैरे आपण बनवतो, परंतु बाकीच्या देशांमध्ये तर याच्यामध्ये काय केलं जातं, सेरेमनी ठेवल्या जातात. इन रशियामध्ये बघा की टी इज मेड अँड सेव्हरल इन सेमोवर्स, अ स्पेशल रशियन टी किटली मेड ऑफ अ मेटल. पहा, रशियामध्ये जेव्हा चहा पोचला तेव्हा चहा बनवून ठेवणे ही त्यांची प्रथा होती. म्हणजे ठेवायचा कुठे, तर आपल्याला माहीत आहे की आपण प्रत्येक एखाद्या चहाच्या दुकानावर गेलो चहा पिण्यासाठी, आहे की नाही, छोटे मोठे दुकानं आपल्याला पाहायला मिळतात, तर तिथे किटली असते जर्मनची. तर ती किटलीचा शोध हा रशियाने लावलेला आहे आणि तिथून या किटलीचा वापर व्हायला सुरुवात झाली. व्हिएतनाम प्रोड्यूस स्पेशल व्हेरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जास्मिन टी. व्हिएतनाममध्ये जेव्हा चहा पोचला तेव्हा त्यांनी नवीन फ्लेवर शोधून काढलं, त्यामध्ये लोटस आणि जास्मिन फ्लॉवरचं काय केलं, स्वाद दिलेला आहे. इन जापान टी इज मेड युझिंग पावडर ग्रीन टी कॉल्ड मच्छा. जापाननं एक नवीन संशोधन केलं, ग्रीन टी म्हटलेलं आहे आणि त्या ग्रीन टीला नाव त्यांनी मच्छा नाव दिलेलं आहे. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू विक्स अँड सेव्हरल अ स्मॉल बाउल्स. छोट्या बाउल्समध्ये चहा दिला जातो, सर्व केला जातो आणि बांबूच्या मोठ्या याच्यामध्ये तो चहा बॉईल केला जातो, उकळला जातो. त्याला म्हणायचं ग्रीन टी मच्छा. अँड हाऊ अबाउट इंडिया, आता भारताबद्दल. अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द हंबल ऑफ होम्स. पहा, आपल्या घरामध्ये एक हॉस्पिटॅलिटी, हंबल म्हणतो आपण, एक आदर प्रित्यर्थ करण्यासाठी, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आपण चहा नक्कीच एक कप त्या व्यक्तींना देत असतो. अशी आपली प्रथा आहे इंडियामध्ये. मोस्ट इंडियन लाईक देअर टी हॉट विथ गुड डील्स ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. आणि आपल्याकडे चहामध्ये आपण मिल्क टाकतो, साखर टाकतो आणि नंतर तो सर्व करतो. इन द रेनी सीझन, विशेष करून पावसाळ्यामध्ये इट इज ब्र्यूड विथ अ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. पहा, जर पावसाळा जर लागला असेल, हिवाळा जर असेल तर आपण त्याच्यामध्ये स्पेशल अद्रक याचा स्वाद देतो, अद्रक टाकतो आणि नवीन स्वाद तयार करतो. अदर ॲडेड स्पेसीज लाईक अ कार्डेमम, क्लोज, मेस टू ॲड देअर टेस्ट ऑफ फ्लेवर. अजून स्वादिष्ट बनवण्यासाठी भारतीय लोकांनी त्यामध्ये लवंग, इलायची, अद्रक आहे की नाही, हे स्वादिष्ट त्यामुळे टाकायला सुरुवात केली, नवीन फ्लेवर तयार केला. टी इज मोस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. स्पेशली संध्याकाळी आणि सकाळी विशेष करून आपण चहासोबत नक्कीच काहीतरी स्नॅक म्हणजे बिस्किट, कुकीज वगैरे आपण खात असतो. सम कॉमनर्स रिलीज डेलिकेट टी फ्लेवर्ड जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इवन आईस टी. हाऊ अबाउट यू. पहा, काय म्हटलेलं आहे, सब कॉमनर्स म्हणजे आपल्याला पाहायला मिळते की चहाचे वेगवेगळे स्वाद आहे. जास्मिन टी आहे, ग्रीन टी आहे, लेमन टी आहे की नाही, आईस टी आहे,
भरपूर सारे चहाचे स्वाद आणि प्रकार पाहायला मिळालेले आहेत आपल्याला, की चहा किती फेमस झालेला आहे, पूर्ण जगामध्ये फेमस आहे. आणि प्रत्येक प्रत्येक जगातील, प्रत्येक देशातील, कंट्रीजतील एक विशिष्ट प्रकारचा स्वाद, फ्लेवर त्यांनी तयार केलेला आहे. बरोबर आहे की नाही? आणि हाऊ अबाउट यू? हाऊ अबाउट म्हणजे किंवा तुम्हाला कुठला पसंत पडतो तो तुम्ही घ्यायचा असतो. आता भारतात तर खूप सारे स्वाद तयार केलेले आहेत, आहे की नाही? नक्कीच तुम्हाला चहा आपला आवडला असेल. सगळ्या कठीण शब्दांची अर्थ लिहून घेतली असाल. मार्जिनमध्ये जेवढी प्रश्न आहेत ती शोधायची आणि वहीमध्ये, नोटबुकमध्ये लिहून ठेवायची. थँक्यू.